बांधवांनो, जय मल्हार. आझाद मैदान मुंबईच्या दिशेनं आम्ही सकाळी जालन्याहून निघालोय. आता पुण्यापर्यंत पोहोचलोय. राज्यातील बऱ्याच भागातून बांधवांचे फोन येत आहेत. नवी मुंबईच्या कळंबोली, कामोठे या भागामध्ये रात्रीच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सकाळी या पुणे एक्सप्रेस हायवेच्या बाजूने दिशेने जे बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी तिथंच कळंबोलीमध्ये सकाळी फ्रेश होण्याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे. जे बांधव नाशिक रोडने येतील, समृद्धी मार्ग येणार असतील, ते सुद्धा कळंबोलीला येऊ शकतात सकाळी किंवा रात्री. किती जरी उशिरा पोहोचले तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुपवर लोकेशन टाकलेलं आहे. त्या लोकेशनच्या हिशोबानं तुम्ही आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊ शकता. आज आदमापूर येथे बरेच बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून बाळूमामांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी गेलेले आहेत. जे बांधव आदमापूरला गेलेले आहेत त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आज बाळूमामांचे दर्शन घेतलेले, आपण तिथून आजच बाळूमामाचा भंडारा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघावं आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचावं. तोच बाळूमामाचा पिवळा भंडारा मुंबईच्या आझाद मैदानातून आपण उधळू आणि आमचं जे आरक्षण बाबासाहेबांनी अमृतरूपी आरक्षण दिलंय, या आरक्षणाची मुक्तता करू. बांधवांनो, हा शेवटचा निकराचा लढा आपण याच्यासाठी म्हणतोय की उद्याची तुमची त्या मुंबईच्या आझाद मैदानातली संख्या हे ठरवणार आहे की तुमचा हा लढा कधी संपवायचा, कसा संपवायचा. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, लढा उभा करणं आमच्या हातात होतं, लढा लढणं आमच्या हातात आहे. या लढ्याचा शेवट करणं फक्त तुमच्या हातात आहे. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणे, हे सगळं माझ्या हातात नाही, फडणवीस साहेबांच्या, मोदी साहेबांच्या, कोर्टाच्या, कुणाच्याही हातात नाही. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं समाज म्हणून धनगरांच्या हातामध्ये. म्हणून महाराष्ट्रातल्या 2.5-3 कोटी धनगरांनी याचा निर्णय घ्यायचा आहे. माहिती मला, लग्न मोठ्या प्रमाणात आहेत, प्रत्येकाच्या घरी काहीतरी कार्य आहे, परंतु मला असं वाटतं होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत मल्हारराव होळकर यांची जयंती उद्या आहे. या जयंतीपेक्षा मोठं कार्य कोणतं नसेल. या जयंतीच्या दिवशी उद्या मल्हारराव होळकरांच्या प्रतिमेचं पूजन करून धनगरांच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला एक फार मोठा अध्याय मुंबईच्या आझाद मैदानात लिहिला जाणार आहे. त्याच्यामुळे मुंबईच्या आझाद मैदानाची लढाई ही आमच्यासाठी सर्वात मोठी आहे भावांनो. म्हणून माझी विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. मिळेल त्या वाहनानं, दिसेल त्या दिशेनं मुंबई गाठा. मागच्या वेळेस मी असंच गाडीतून ओरडलो होतो, कुठूनही घुसा, मुंबईत दिसा. त्यावेळेस तर पोलिसांनी अडवलं, नाकाबंदी केली, अटक केली, तरी सुद्धा मुंबईचं आझाद मैदान मल्हार मावळ्यांनी पिवळं केलं होतं. आज रस्त्यात तुम्ही पाहिलं, आता मी पुण्यापर्यंत आलो, रस्त्यात चौकात चौकात पोलीस आहेत, पण ते आम्हाला अडवण्यासाठी नाही तर आमच्या सुरक्षेसाठी होती. सध्या आता आमच्या गाडीमध्ये पोलीस बांधव बसलेले आहेत, चौकात चौकात पोलीस आहेत, पण ते आमच्या संरक्षणासाठी आहेत, आम्हाला अडवण्यासाठी, आम्हाला अटक करण्यासाठी नाही. खरं म्हणजे मी मुंबईतच नियोजन करण्यासाठी थांबणार होतो, पण मी जालना या ठिकाणी रात्री 4 वाजता आलो. प्रवास करण्याची अत्यंत त्रासदायक असताना सुद्धा मी जालन्यात आलो, एवढ्यासाठीच की मी 15 तारखेला सकाळी जालन्यातून निघालो तर लोकांना विश्वास वाटावा की मुंबईत आझाद मैदानामध्ये आता आपल्याला पोलीस अडवणार नाही जाण्यासाठी, अटक करणार नाहीत, ही तुमच्या मनातली भीती निघून जावी
तुमचा उत्साह, तुमचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मी जालन्याला आलो होतो. आणि आज पुन्हा हा त्रासदायक प्रवास करत आज परत मुंबईच्या दिशेनं जातोय. खरं म्हणजे मला आराम करण्याची गरज होती, परंतु आपण बांधवांनो मुंबईमध्ये राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून निघालात तर तास, 2 तास, 4 तास, 5 तास, 10 तासाच्या वर कुठूनच वेळ लागत नाही. म्हणजे अगदी नागपूरवरून जरी माणूस निघाला, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, कोल्हापूर कुठूनही माणूस जर यायचा म्हणलं जास्तीत जास्त 8-10 तासाचा वेळ लागतो. त्याच्यामुळं भावांनो सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचं. 10, 11, 12 किती वाजलेत चालतात. पण एक टार्गेट ठेवा की काहीही करून उद्या मुंबईत पोहोचायचंय. मी कालही म्हटलो होतो, आत्ताही म्हणतो, 4 व्हीलर किंवा आपल्या स्वतंत्र वाहनांचा वापर कमी केला तर चालेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे, मग बस, एसटी महामंडळ असेल, रेल्वे असेल, यांचा वापर जर आपण केला तर ते आपल्यासाठी सोयीचं होईल. 4 व्हीलर जर आपण आणणार असाल तर त्या नवी मुंबई, ठाणे, कल्याण या भागात आपल्या सोयीनुसार लावल्या तरी चालेल. तिथून लोकलनं यायचं, किंवा पोलीस बांधव आपल्याला ज्या सूचना करतील, ज्या ठिकाणी गाड्या पार्क करायची आपल्याला सूचना करतील, त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क कराव्यात. म्हणजे मुंबईच्या रहदारीलाही अडथळा होणार नाही आणि तिथून तुम्ही लोकल ट्रेनच्या माध्यमातून लवकर आझाद मैदानात पोहोचाल. त्याच्यामुळं सुरक्षित प्रवास करा. पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करा. पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहेत. लोकांना त्रास होऊ नये, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी जे काय नियोजन केलं असेल त्याला आपण सहकार्य करावं ही विनंती आहे. परत एकदा नम्र विनंती करतो की एकट्यानं नाही, एकीनं सर्वांनी मिळून जर ठरवलं भावांनो, तर उद्याच या गोष्टीचा निकाल लागू शकतो. हे परत सांगतो, 16 मार्च 2026 ला एसटी आरक्षणाचा निकाल लावायचा की 16 मार्च 2029 ला निकाल लावायचा हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे उठा आणि गाडीत बसा. मिळेल त्या गाडीत बसा. दिसेल त्या दिशेनं या, पण मुंबईत या. आता तो मागचा डायलॉग म्हणायची गरज नाही, कुठूनही घुसान मुंबईत दिसा, पण आता कसेही या, पण मुंबईत या. भेटूया उद्या सकाळी 10 वाजता. आझाद मैदान, मुंबई.